नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअरवरून तुम्ही नारी शक्ती नावाचं जे ॲप डाउनलोड केलेलं होतं आणि या ॲपमध्ये माहिती भरत असताना जर तुम्ही मराठी भाषेचा वापर केला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती जी आहे ती भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, बऱ्याच जणांनी नारी शक्ती दूत नावाचं जे ॲप होतं या ॲपवरती अर्ज करत असताना मराठी भाषेतून अर्ज केलेला आहे, परंतु या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जे आत्तापर्यंत 11,96,000 अर्ज प्राप्त झाले होते त्या अर्जापैकी ज्या नागरिकांनी योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा हेच अर्ज इंग्रजीमध्ये करावे लागणार आहेत आणि बऱ्याच लाभार्थ्यांचे जे अर्ज आहेत ते मराठीत असल्यामुळे अंशतः बाद करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ही अशाची बातमी तुम्ही पाहू शकता। तुमचा जो अर्ज होता तुम्ही मराठीतून केलेला हा अर्ज तुम्हाला फिरून एकदा तुमच्या मोबाईलमध्ये जे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे या ॲपमध्ये जाऊन एडिट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा हा फॉर्म एडिट करावा लागणार आहे। जर तुम्ही माहिती मराठीतून भरली असेल तर आता एडिटमध्ये जाऊन तुम्हाला तीच संपूर्ण माहिती ही इंग्रजीतून भरावी लागणार आहे। आणि अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे, तुमच्या आधारवरती जशी तुमच्या नावाची स्पेलिंग आहे तीच स्पेलिंग किंवा तेच नाव तुम्हाला त्या ॲपवरती नमूद करायचं आहे। आधारवरती जन्मतारीख आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागणार आहे। तर मित्रांनो, आता यावरती नंतर निर्णय बदलतो न बदलतो काही माहीत नाही, पण जर का मराठीमध्ये केलेल्या अर्जाविषयी नवीन जर का मला माहिती प्राप्त झाली तर मी नक्की त्यावरती सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।